कार्यालयाला कार्यरत असताना त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्याच्या निधन झालेल्यानंतर त्यांच्या अनुकंपा तत्त्वावर त्यांच्या मुलाला इथं त्या नोकरीमध्ये समावेश घेण्यात यावे ही त्यांची सतत मागणी होती आणि ते मागणी करूनसुद्धा शासन किंवा प्रशासनाने त्याची मागणी मान्य केलेली नाही व त्याच्या मुलाला या अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिलेली नाही. त्यामुळे हे सर्व सहपरिवार इथं या आज रोजी अमर उपोषणाला बसलेले आहेत. तर मी शासनाला अशी विनंती करेल का त्यांना त्यांची मागणी तात्काळ मान्य करून हे एक महिला बसलेली त्या महिलेचा विचार करून त्यांना योग्य त्याला निर्णय द्यावा आणि त्याच्या मुलाला नोकरीमध्ये समावेश करण्यात यावे यासाठी आम्ही ते सर्व बसलेले आहोत. आम्ही त्यांना सहकार्य करतो. तसं जे मयत आहेत त्यांचे निधन कधी झालेलं आहे आणि त्यांच्या जागी यांची नियुक्ती का केली जात नाही, काय कारण झालं? तेच होतं की त्यांच्या निधन जेव्हा निधन झालं तेव्हा त्यांच्या घरामध्ये कोणी अशिक्षित होतं, सर्व शिक्षित नव्हतं कोणी. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा हा 18 वर्षाच्या वर झालेला संज्ञान झालेला आहे आणि त्याचे ते वाजवी त्यांची या मागणी आहे का मग त्यांना त्या जागेवर त्यांना वडिलांच्या जागेवर त्यांना नियुक्ती देण्यात यावी त्यासाठी त्यांना ते आज लढा चालू केलेला आहे. याबाबत तुम्ही कोणाकोणाला निवेदन दिलं, कोणाकडे मागणी केली? याबाबत प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचे निगडीत क्षेत्र आहे, शिक्षण संचालक असेल, संस्था चालक असेल, आयुक्त कार्यालय असेल, जिल्हाधिकारी असेल, तिथून CO मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी असेल आणि प्रत्येक शिक्षण विभागाला त्यांनी पाठपुरावा केलेला आहे, परंतु त्याची कुठं दखल घेतली गेलेली नाही. आता याबाबत आपण विभागीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आहे का? निवेदन दिलेलं आहे, निवेदन देऊनच इथं उपोषण करू सुरुवात. तर त्यावर त्यांनी काय प्रतिक्रिया, उत्तर काय दिलेले? त्यांनी माध्यमिक उपसंचालक शिक्षण उपसंचालक यांना पत्र दिलेलं आहे. त्यांनी त्यांचं योग्य तो त्यांना निर्णय देऊन त्याचं उपोषण सोडावं असं पत्र त्यांना दिलं आणि त्याची प्रत इथं सुद्धा यांना दिली. जेव्हा तुमच्या फेवरमध्ये पत्र दिलेलं आहे तरी शिक्षण अधिकाऱ्याकडून यावर कारवाई केली जात नाही, याचं कारण काय आहे? काही अजून प्रकरण आहे? संस्था चालकाचा हलगर्जीपणा, संस्था चालकाचा उद्धटपणा आणि संस्था चालकाला इथं त्यांना रुजू करून घ्यायचं नाही आहे. त्यामुळं ते संस्था चालक इथं आलेलं नाही आहे आणि आमची एकमेव मागणी आहे की संस्था चालकांनी इथं येऊन त्यांना रुजू करण्याचं पत्र द्यावं, तेव्हा त्याचं उपोषण ते सोडतील. आणि दुसरी मागणी तुम्ही हे पण केलेली आहे की जसं त्यांच्या जागी कोणाची बेकायदेशीर नियुक्ती करण्यात, त्यांच्या वडिलांच्या जागेवर त्यांचा जे पालक असेल, त्यांच्या वडिलांच्या जागेवर त्यांचं जे वारसदार असेल त्यांना नोकरी मिळायला पाहिजे होती, परंतु त्यांना अन्याकडून चिरीमिरी हातात म्हणजे आर्थिक गैरव्यवहार करून त्याला दुसऱ्याची नियुक्ती तिथं केलेली आहे आणि ती नियुक्ती बेकायदेशीर आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की बाई ही त्याची बेकायदेशीर झालेली नियुक्ती हे रद्द करण्यात यावी व त्याच्या वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर त्यांना नोकरी मिळायला पाहिजे. आता विभागीय आयुक्ताकडून जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर पुढचं पाऊल काय असणार आहे आपलं? काय पुढं आपण न्यायालयात जाणार का संबंधित मंत्रालयाशी संपर्क साधणार, काय करणार? पूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे यांचं पाठपुरावा केले जाईल आणि न्यायालयामध्ये वेळ भासलीच तर न्यायालयामध्ये जाते. शिवाय आता जसं आमरण उपोषणात बसलेले आहेत, हो. याच्या पुढं काही आंदोलनाचं पुढचं कडक पाऊल काय उचलणार आहात का? त्यांच्या कुटुंबाचं त्यांना निर्णय केलेला आहे का जोपर्यंत आम्हाला इथं आत्महत्या करण्याची वेळ झाली तर आम्ही ते करायला तयार आहे, तर आम्ही तिथून उठणार नाही जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात पत्र मिळणार नाही. तुमचं नाव? मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, त्याचा हितचिंतक आहे, एक समाजसेवक आहे. मग पुढे तुमचं नाव? कारण की मी आज येणार तर संघात राहिली पण आणि ते मला न्याय पाहिजे आणि आज जर का कायदेशीर पण जर मला न्याय मिळत जर का नसला तर मी तर आत्मदान पण करत नाही. ईश्वर कमलाकर मेंदुळे, राहणार हट्टी. माझ्या वडिलांचं नाव कमलाकर मेंदुळे, राहणार हट्टी. ते रणेश्वर विद्यालय हट्टी येथे लिपिक पदावर कार्यरत होते, पण ते समजा 2000 साली समजा त्यांची झाली. त्यांच्या अनुकंपावर मला नोकरी मिळायला पाहिजे होती, पण ती आजवर मला मिळाली नाही. त्यासाठी नोकरी मिळाली म्हणून आज तर मी आमरण उपोषण करतो. तुम्ही याबाबत आता अगोदर कुणाला निवेदन दिले, कोणत्या कार्यालयाला निवेदन दिले? समजा मान्य जिल्हाधिकारी साहेबाला
विभागीय शिक्षण संचालक यांना दिलेलं आहे, गट विकास अधिकारी प्रशासन, मान्य शिक्षणाधिकारी सर्व यांना दिलेलं आहे. तर तिथं तुमची मागणी काय काय उत्तर देण्यात आलं तिकडं? मागणी उत्तर अजून काही दिलेलं नाही. तर समजा आता ही जर तुमची मागणी इथं पूर्ण नाही झाली तर पुढं काय पाऊल उचलणार आहात? पाऊल जर आम्हाला समजा समाधानकारक जर का आम्हाला हे आलं नाही, समजा पत्र वगैरे नाही आलं तर आम्ही इथं आत्मदान पण करायला तयार आहे.